नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की ETF आपण कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याच्याद्वारे आपण एक पॅसिव्ह इन्कम कशा पद्धतीने मिळवू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काय सांगत आहे ते फक्त आणि फक्त शैक्षणिक पर्पजसाठी सांगत आहे. यामध्ये मी तुम्हाला कोणतं बाय किंवा सेल असं सांगत नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त शैक्षणिक पर्पजसाठी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमचे जे काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये येता त्यावेळेस तुम्हाला मार्केटमधून एक पॅसिव्ह किंवा ॲक्टिव्ह इन्कमची तुम्हाला अपेक्षा असते. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये येता त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता किंवा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमवू शकता किंवा जे काही तुमचं फ्युचर अँड ऑप्शन आहे यामध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता किंवा जे काही तुमचं स्विंग ट्रेडिंग आहे या स्विंग ट्रेडिंगच्याद्वारे पण तुम्ही मार्केटमधून पैसा कमवू शकता. पण मित्रांनो, यामध्ये जे काही रिस्क असते ती रिस्क खूप असते. पण जर तुम्ही ज्यावेळेस ETF विचार करता म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला जे काही त्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न असतात ते तुम्हाला रिटर्न कशा असतात, शुअर शॉर्ट रिटर्न असतात. त्यामुळं जर तुम्ही ETFच्या माध्यमातून जर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला तिथं 2 ते 3 वर्षामध्ये किंवा लॉंग टर्ममध्ये तुम्हाला तिथं चांगले रिटर्न मिळत असतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये काम करता त्यावेळेस जर तुमच्याकडं खरंच फंड्स कमी असतील तर त्यावेळेस तुम्ही ह्या ETFच्या माध्यमातून एक चांगलं अर्निंग करू शकता. कारण की जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल आणि जर तुमच्याकडे 5,000 असतील किंवा 10,000 रुपये असतील तर तुम्ही काय करता की जे काही तुमचे स्टॉक्स आहेत किंवा जे काही ब्ल्यूचिप स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्समध्ये तुम्ही काय करता, इन्व्हेस्टमेंट करता. आणि जर तुम्ही आता बघायला गेलं जे काही इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ब्ल्यूचिप स्टॉक्स आहेत ते काय आहेत की एकदम हाय प्राईजला आहेत. म्हणजे 1,000 रुपये, 1,200 रुपये, 2,000 ह्या दरम्यान याची किंमत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे 5,000 रुपये असतील तर तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये तुम्ही 5 स्टॉक बाय करू शकता. किंवा जर तुम्हाला निफ्टी 50 जर बाय करायचे असेल तर त्याची किंमत सध्या 1,800 रुपये. म्हणजे जर तुम्हाला निफ्टी 50मध्ये जर बाईंग करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये बाईंग करू शकता किंवा जे काही त्याचं इंडेक्सचं जे काही फ्युचर आहे त्या फ्युचरला तुम्ही बाय करू शकता. म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तुम्ही जे काही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता तो स्टॉक्स 0 रुपयाला येण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. आणि जे काही तुमचा इंडेक्स आहे तो इंडेक्स तुम्हाला जर तुम्ही आता जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी सध्या 17,800ला ट्रेड करतोय. म्हणजे निफ्टी तुम्ही 17,800ला बाय करू शकत नाही किंवा बँक निफ्टी तुम्ही 42,000 रुपयाला बाय करू शकत नाही किंवा सेन्सेक्स आहे तो सेन्सेक्स तुम्ही 60,000 रुपयाला बाय करू शकत नाही. मग यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्हाला ETF हा खूप चांगला पर्याय असतो. कारण की तुम्ही ETF इथं बघू शकता की ETFला आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतो. कारण की जर तुम्ही ETFचा विचार केला तर ETFला स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडचं कॉम्बिनेशन म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड कंबाईन करता त्यावेळेस काय होतं की ETF तयार होतो. कारण की यामध्ये इथं शब्दातच तुम्हाला इथं समजतं की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. ज्यावेळेस तुम्ही ETF आणि म्युच्युअल फंड विचारात घेता, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये येता त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता, स्टॉकच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही एखादा बेंचमार्क बाय करायचं म्हणता त्यावेळेस तो तुम्हाला बेंचमार्क इंडेक्स बाय करणं सहजासहजी जमत नाही किंवा ते बाय करता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला ETF हा चांगला पर्याय असतो. त्यामुळे जर तुम्ही ETFमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही डायरेक्ट जे काही तुमचं बेंचमार्क आहे त्या बेंचमार्कमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की जर तुम्ही स्टॉक्सचा विचार केला तर तुम्ही एका स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता किंवा 5 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. पण जर तुम्ही ETFचा विचार केला, जसं उदाहरणार्थ जर तुम्ही निफ्टी 20चा विचार केला तर निफ्टी 20 ही 50 कंपन्यांची मिळून निफ्टी 20 तयार झालेली आहे. म्हणजे जे काही तुमच्या निफ्टीमध्ये 50 कंपन्या लिस्टेड आहेत त्या 50 कंपन्यांची मिळून एक निफ्टी 20 तयार झाली आणि त्याला आपण ETF म्हणतो. जर तुम्ही ह्या निफ्टी 20च्या माध्यमातून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही काय करता की निफ्टीमध्ये ज्या काही 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे जर तुम्ही एखाद्या स्टॉक स्पेसिफिक किंवा एखाद्या कंपनी स्पेसिफिक स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तो स्टॉक 0 रुपयाला येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे ती शक्यता आपण नाकारू शकत नाही. पण जर तुम्ही ETFच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट केली तर जर 50 स्टॉक्समधले 2 ते 3 स्टॉक जर बाद परफॉर्मन्स देत असतील किंवा बॅड परफॉर्मर असतील तर ते काय करतात की ज्यावेळेस निफ्टीचं किंवा बेंचमार्कचं रिबॅलन्सिंग असतं त्यावेळेस ते 3 स्टॉक्स त्यामधून रिमूव्ह केले जातात आणि त्याच्या जागी जे काही निफ्टी नेक्स्ट 50 मधले जे काही चांगले टॉप परफॉर्मिंग स्टॉक्स आहेत ते टॉप परफॉर्मिंग स्टॉक तिथं लिस्टेड केले जातात. त्यामुळं मित्रांनो, मार्केटमध्ये काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे स्टॉक्स शून्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण
जे काही तुमचं बेंचमार्क आहे ते बेंचमार्कमध्ये करेक्शन येतील, पण ते बेंचमार्क 0 रुपयेकडे जाणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ जर आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आपल्याला 17,000 पर्यंत करेक्शन बघायला मिळेल, 16,000 पर्यंत करेक्शन बघायला मिळेल, पण एक ना एक दिवस निफ्टी हा 18,000च्या वरती जाणार आहे. म्हणजे आज नाही तर उद्या निफ्टी हा 18,000च्या वरती जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ETF मध्ये गुंतवणूक करता त्यावेळेस तुम्हाला त्या ETF मध्ये लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला ॲव्हरेजिंगची सवय असेल, कारण की ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्ही काम करता त्यावेळेस जर तुम्ही एखादा स्टॉक 100 रुपयाला घेतला आणि जर तो 80 रुपयाला आला तर तुम्ही तिथं ॲव्हरेज करत असता, त्यावेळेस त्याची किंमत 90 रुपये होते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 2015च्या दरम्यान जर तुम्ही आयडियावरती जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तो 2015च्या दरम्यान 120 रुपयाला ट्रेड करत होता. म्हणजे जसं जसं 2015 नंतर जसं जसं त्या स्टॉकमध्ये फॉल आला तो किती रुपयाला आला, 10 रुपयाच्या दरम्यान आला. म्हणजे जर तुम्ही 70 रुपयाच्या दरम्यान जर ॲव्हरेजिंग केलं असेल, 50 रुपयाच्या दरम्यान जर ॲव्हरेजिंग केलं असेल तर एन ॲव्हरेज तुमचं आयडियाचं ॲव्हरेजिंग हे जवळजवळ 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान आलं असेल. आणि जर तुम्ही सद्यस्थितीला आयडियाचा जर तुम्ही स्टॉक बघितला तर तो सध्या 8 रुपयाला ट्रेड करतोय. म्हणजे जे काही तुमचा लॉस आहे तो स्टॉक स्पेसिफिक ॲव्हरेजिंगमध्ये खूप जास्त होण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही ETF मध्ये जर ॲव्हरेजिंग केलं, म्हणजे प्रॉपर फॉलमध्ये जर तुम्ही ETF मध्ये ॲव्हरेजिंग केलं किंवा जर ETF हे ॲक्युमुलेट करून ठेवले किंवा निफ्टी बीज ॲक्युमुलेट केल्या तर एक ना एक दिवस त्या लेवलवरून तो निफ्टी किंवा जो काही तुमचा बेंचमार्क आहे तो बेंचमार्क वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता तुम्हाला मी इथं चार्टच्या माध्यमातून दाखवतो. जर तुम्ही आता इथं बघितलं तर इथं तुम्हाला निफ्टीचा चार्ट दिसतोय. तर आता तुम्हाला निफ्टी इथं 17,800ला ट्रेड होताना दिसतोय. म्हणजे जर निफ्टी हा 17,000 पर्यंत आला तर तुम्हाला जर आता मी इथं निफ्टी बीचा चार्ट दाखवला तर तुम्हाला इथं निफ्टी बीज इथं 195 रुपयाला ट्रेड होताना दिसतोय. म्हणजे जसा निफ्टीचा चार्ट तयार झालाय तसाच निफ्टी बीचा चार्ट झालाय. कारण की यामध्ये हे निफ्टी बीज काय की तुमच्या निफ्टीचं रेप्लिकेशन आहे. जर तुम्ही आता इथं निफ्टी बीजला इंटू 100 केलं तर ह्याची किंमत किती येणार आहे, 19,500 येणार आहे. आणि जर तुम्ही निफ्टीची किंमत बघितली तर जवळजवळ अप्रॉक्स 18,000च्या दरम्यान येणार आहे. म्हणजे जर तुम्ही निफ्टी बीज आणि निफ्टी 50 जर कंपॅरिझन केलं तर निफ्टीचा 100वा पार्ट म्हणजे ते काय की ETFची व्हॅल्यू असते. जर तुम्ही सेन्सेक्स ETF बघितला तर काही सेन्सेक्स ETFची किंमत ही 660 रुपये आहे. जर तुम्ही बँक निफ्टी किंवा बँक बीज बघितलं तर काही बँक बीजची किंमत ही 430 440च्या दरम्यान आहे. ही किंमत व्हॅरी होत असते. तर एन ॲव्हरेज ती किंमत तुम्हाला जो काही बेंचमार्क आहे त्या बेंचमार्कच्या किमतीच्या 100वा भाग म्हणजे त्या बीजची किंमत तुम्हाला तिथं एन ॲव्हरेज दिलेली असते. तर मित्रांनो, जर आता निफ्टीमध्ये जर इथं करेक्शन झालं म्हणजे निफ्टी 17,000च्या दरम्यान जर आला तर इथं तुम्हाला जे काही त्याचं निफ्टी बीज आहे त्या निफ्टी बीजमध्ये पण तुम्हाला इथं करेक्शन होताना दिसेल. म्हणजे तुम्ही जे काही इथं ॲव्हरेजिंग करायला चालू केलं, जर सपोज आता आज तुम्ही निफ्टी बीज शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बीज तुम्ही 195 रुपयाला बाय केला, म्हणजे तुम्ही इथे 2 लॉट बाय केलेत 195 रुपयाला. आणि जर तिथं येणाऱ्या महिन्यामध्ये जर इथं 190 रुपयाच्या दरम्यान जो आला किंवा जर निफ्टीमध्ये चांगला फॉल आला आणि त्या दरम्यान जर तो 180च्या दरम्यान जर आला तर तुम्ही जे काही निफ्टी बीज आहे त्यामध्ये ॲव्हरेजिंग करू शकता. कारण की एक ना एक दिवस बँक निफ्टीला किंवा निफ्टीला वरती जाणं मॅन्डेटरी आहे. कारण की त्यामधले जे काही 50 स्टॉक्स आहेत ते 50 स्टॉक्स काय आहेत की तुमचे चांगले परफॉर्मन्स देणारे स्टॉक्स तिथे लिस्टेड केले जाणार आहेत. ज्यावेळेस रिबॅलन्सिंग होणार आहे त्यावेळेस जे काही बाद परफॉर्मन्स करतात किंवा जे काही बॅड परफॉर्मन्स स्टॉक्स आहेत ते स्टॉक्स काय केले जातात, त्यामधून काढले जातात आणि त्याच्या जागी दुसरे नवीन स्टॉक्स ॲड केले जातात. त्यामुळं जर तुम्हाला इंडियन ग्रोथमध्ये जर तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल किंवा इंडियन ग्रोथमध्ये जर तुम्हाला तिथं पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्हाला हे जे काही इंडेक्स आहेत, जे काही बेंचमार्क इंडेक्स आहेत ते बेंचमार्क इंडेक्स आज ना उद्या ह्या लेवलच्या वरती जाणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे जे काही तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट निफ्टी बीजमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करताय ती पण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वरती जाणं शुअर शॉट आहे. त्यामुळं जर तुम्ही निफ्टी बीजमध्ये जर ॲव्हरेजिंग करत असाल तर तुम्हाला एक ना एक दिवस तिथं चांगला रिटर्न मिळू शकतो. किंवा जर डिसेंट करेक्शनमध्ये जर तुम्ही निफ्टी बीज ॲक्युमुलेट करत असाल किंवा जर तुम्ही आता IT सेक्टर बघितला तर IT सेक्टरमध्ये एक चांगलं डिसेंट करेक्शन सुरू आहे. जर तुम्ही IT बीज जर कलेक्ट करा किंवा ॲक्युमुलेट केल्या तर तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये तिथं चांगला रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की आज ना उद्या IT निफ्टीला वरती जाणं मॅन्डेटरी आहे किंवा निफ्टी 50ला वरती जाणं मॅन्डेटरी आहे. त्यामुळं जर तुम्ही निफ्टी बीजमध्ये किंवा जे काही ETF आहे त्यामध्ये जर ॲव्हरेजिंग करत असाल तर तुम्हाला एक ना एक दिवस तिथं चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता तुम्हाला नाकारता येत नाही. तर ज्यावेळेस तुम्ही ETFचा विचार करता तर त्यावेळेस ETFला काय म्हटलं जातं, जे काही तुमचं स्टॉक आणि म्युच्युअल फंड आहे याचं काय की कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं की ETF असतं. जर तुम्ही ETFचा विचार केला तर ETFला काय म्हटलं जातं की कॉम्बिनेशन ऑफ स्टॉक अँड म्युच्युअल फंड.
तर ETF स्टॉक का म्हणायचं, कारण की ETF कशावरती ट्रेड होतो, तुमच्या डीमॅट अकाउंटवरती ट्रेड होतो, कारण की एक्सचेंज प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ETF बाय किंवा सेल करू शकता. म्हणजे जसं तुम्ही स्टॉक्स हे तुमच्या BSE थ्रू किंवा NSE थ्रू बाय करता आणि तुमच्या डीमॅट अकाउंटला त्यानंतर ते ट्रान्सफर केले जातात, तशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही ETF बाय करता, म्हणजे निफ्टी बीज बाय करा, निफ्टी IT बीज बाय करा किंवा बँक बीज बाय करा किंवा तुमचा गोल्ड बीज बाय करा, त्यावेळेस ते तुमच्या ते पोर्टफोलिओला ॲड होणार आहे. त्यामुळं ETF आपण काय म्हणतो, स्टॉक म्हणतो, कारण की ETF किंमत ही स्टॉक प्रमाणे अप अँड डाऊन होत असते. आणि ते कसं असतं की ETF आपण लिमिट ऑर्डर थ्रू पण बाय करू शकतो आणि डायरेक्टली ते आपल्या डीमॅट अकाउंटला लिंक असतं. किंवा जर तुम्ही जर म्युच्युअल फंड आणि जर ETFचं कंपॅरिझन केलं तर जे काही तुम्ही फंड ट्रान्सफर करता ते तुमच्या फंड मॅनेजरकडे ट्रान्सफर फंड करता. आणि जर तुम्ही ETF इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ETF इन्व्हेस्टमेंट तुम्ही डायरेक्ट स्वतः करू शकता. म्हणजे जे काही रिअल टाईम व्हॅल्यू आहे, जे काही ETF ज्या रिअल टाईमला ट्रेड करतोय त्या रिअल टाईमला तुम्ही ETF बाय किंवा सेल करू शकता. पण म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला जे काही अलोकेशन होणार आहे, स्टॉकचं अलोकेशन होणार आहे, ते दिवसातून एकदा होणार आहे. आणि जर तुम्ही ETFचा विचार केला तर तुम्ही ETF हे दिवसातून जे काही रिअल टाईम आहे किंवा जे काही ट्रेडेड व्हॅल्यू आहे त्या ट्रेडेड व्हॅल्यूला तुम्ही ETF बाय किंवा सेल करू शकता. तर हा मेन काय की ETF आणि म्युच्युअल फंडमधला डिफरन्स आहे. तर नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर ETFच्या माध्यमातून आपण पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण ॲक्टिव्ह इन्कम कमवू शकतो. तर ज्यावेळेस तुम्ही ETF ट्रेडिंग करता किंवा ETF इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला मिनिमम इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गरज नसते. आणि ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तर त्यावेळेस तुम्हाला मिनिमम कॅपिटलची किंवा मिनिमम इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गरज म्युच्युअल फंडमध्ये असते. तर मित्रांनो, जर तुम्हाला ETF जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही बीजच्या माध्यमातून ETF इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर इथं तुम्हाला एक चित्र दिसतं, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की खाली तिथं मधमाशी आहे. तर इथं बीजचा अर्थ मधमाशी असा नसून इथं बीजचा अर्थ आहे की बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम. तर बेंचमार्क म्हणजे काय की तुमचं जे काही BSE असेल, NSE असेल, आपण काय म्हणतो, बेंचमार्क म्हणतो. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही इंडेक्स आहेत, BSE तुमचं निफ्टी 50 असेल, सेन्सेक्स असेल किंवा बँक निफ्टी असेल, ह्यामध्ये जे काही ट्रेडिंग होतं त्याला आपण काय म्हणतो की बेंचमार्क एक्सचेंज प्लॅटफॉर्म म्हणतो. तर ह्यामध्ये जर तुम्ही ETFच्या माध्यमातून जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बीजच्या माध्यमातून तुम्ही इथं गुंतवणूक करू शकता. म्हणजे जर तुम्हाला निफ्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही निफ्टी बीज बाय करू शकता. आता तुम्हाला मी डायरेक्ट तुमच्या आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती दाखवतो. इथं तुम्हाला एंजल वनचं ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही इथं निफ्टी बीज टाईप केलं तर तुम्हाला इथं निफ्टी बीज या डायरेक्ट तुम्हाला इथं तुमच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती दिसतात. तर हे तुम्ही डायरेक्ट जसं तुम्ही एखादं स्टॉक बाय करता किंवा सेल करता तसा तुम्ही निफ्टी बीज डायरेक्ट इथं बाय करू शकता किंवा सेल करू शकता. तशाच पद्धतीनं तुम्ही जे काही तुमचं निफ्टी आहे किंवा जे काही तुमचं बँक बीज आहे किंवा सेन्सेक्स बीज आहे किंवा IT बीज आहे, फार्मा बीज आहे, त्या काय करू शकता, बाय करू शकता. म्हणजे तुम्ही एखाद्या सेक्टरमध्ये पण जर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर इथे तुम्हाला एक शब्द दिसतोय स्कीम. तर स्कीम म्हणजे काय की तुमचं प्लॅनिंग. म्हणजे तुम्ही ह्या बीजच्या माध्यमातून तुम्ही सिंगल इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा मिक्स्ड इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा मिक्स्ड स्कीममध्ये पण तुम्ही तिथं ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर सिंगल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जर तुम्ही गोल्ड बीजमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही फक्त आणि फक्त गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. किंवा एखाद्या सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर IT सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्या IT सेक्टरमधल्या टॉप कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. जर तुम्हाला मिक्स्ड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही बँक बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा सेन्सेक्स बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्या काय की सगळ्या स्कीम आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं, बीज म्हटलं जातं. म्हणजे काय की बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम्स. तर आता आपण बघूया की जे काही ETF आहे त्या ETFचे जे काही फायदे आहेत आणि जे काही तोटे आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही ETFचा विचार करता तर ETF तुम्हाला ट्रेडिंग फ्लेक्झिबिलिटी ही खूप चांगल्या पद्धतीने मिळते. जर तुम्ही ETFचा विचार आणि जर म्युच्युअल फंडचं जर कंपॅरिझन केलं तर म्युच्युअल फंडमध्ये जे काही तुम्हाला स्टॉक्स अलोकेट होणार आहेत किंवा ज्या काही क्वांटिटी अलोकेट होणार आहेत त्या दिवसातून एकदाच होणार आहेत आणि एकाच किमतीला होणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये जर फंड मॅनेजरनं जर HDFC बँक तुम्हाला दिला तर तो HDFC बँक ज्यावेळेस ट्रेडिंग सेशन संपेल त्यावेळेस तो तुम्हाला अलोकेट होणार आहे. म्हणजे जर सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर HDFC 1600 रुपयाला ट्रेड करत असेल तर तो तुम्हाला 1600 रुपयाला मिळणार नाही. जो काही इव्हिनिंग सेशनला किंवा ज्यावेळेस क्लोजिंग होणार आहे मार्केटचं त्यावेळेस ज्या ट्रेडिंग व्हॅल्यूला तो ट्रेड करतो, म्हणजे जर 1630ला ट्रेड करत असेल तर तो तुम्हाला 1630ला तुमच्या अकाउंटवरती मिळणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ETF खरेदी करता त्यावेळेस तुम्ही जे काही रिअल
किंमत आहे त्या ETF ची, म्हणजे 190 असेल, 170 असेल, 180 असेल, ह्याला तुम्ही तिथं बाय करू शकता. ही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला ETF मध्ये मिळते. त्यानंतर काय आहे की ट्रान्सपरन्सी. जर तुम्ही ETFचा विचार केला तर तुम्हाला ETF हा काय केला जातो की तुमच्या पोर्टफोलिओवरती तुम्हाला दाखवला जातो, म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओवरती तो डायरेक्ट दिसतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा स्टॉक्स बाय करता त्यानंतर तो काय की ओव्हरनाईट पोझिशन नंतर तो ज्यावेळेस तुम्ही डिलिव्हरीसाठी ठेवता तर तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतो. म्हणजे त्यामध्ये जे काही गेन असेल किंवा जो काही लॉस असेल तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसतो. तशाच पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही एखादा ETF बाय करता, म्हणजे निफ्टी बीज बाय करता, बँक बीज बाय करता किंवा सेन्सेक्स बीज बाय करता, त्यावेळेस तो काही बीज आहे त्या काय करतात की डायरेक्ट तुमच्या पोर्टफोलिओला ॲड होतात. जसं तुमचे स्टॉक्स ॲड होतात तसं त्या बीज तुमच्या पोर्टफोलिओला ॲड होतात. त्यानंतर ETFचा मेन ॲडव्हान्टेज काय की कॉस्ट इफिशियन्सी. तर ज्यावेळेस तुम्ही ETF विचारात घेता त्यावेळेस तुम्ही लो एक्सपेन्स रेशो हा तुम्हाला इथं विचारात घेतला जातो. म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडचा, मी मगाशी म्हटलं की बाबांनो तुमचं जे काही ETF आहे ते स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडचं कॉम्बिनेशन आहे. कारण की जर तुम्ही म्युच्युअल फंडचा विचार केला तर म्युच्युअल फंडमध्ये काय असतो की लो एक्सपेन्स रेशो असतो. तसंच ETF ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस सुद्धा ETF लो एक्सपेन्स रेशो असतो. त्यामुळे तुम्हाला जे काही इफिशियन्सी असते त्याची लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगले रिटर्न यामध्ये मिळू शकतात. त्यानंतर काय की इथं कन्व्हिनियंट वे. जर तुम्ही ETF इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही तुमच्या डायरेक्ट डीमॅट अकाउंट थ्रू ETF इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि फक्त एका क्लिकवरती. आता मगाशी आपण बघितलं, जर तुम्ही निफ्टी बीज टाईप केलं तर तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती तिथं निफ्टी बीज येतं, तो तुम्ही डायरेक्ट बाय किंवा सेल करू शकता. किंवा जर तुमच्या ऑलरेडी पोर्टफोलिओला असेल तर तो तुम्ही डायरेक्ट सेल करू शकता. म्हणजे एवढं कन्व्हिनियंट वेनं तुम्हाला हा काय की तुमच्या डीमॅट अकाउंटवरती तुमचा ETF ट्रान्सफर केला जातो. तर त्यानंतर महत्त्वाचा जो काही फायदा आहे ETF इन्व्हेस्टमेंट करण्याचा की डायव्हर्सिफिकेशन. तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही जर तुमच्याकडे जर 2,000 रुपये असतील, आता आपण बघितलं की बाबांनो इथं निफ्टी बीची किंमत किती आहे 194 रुपये. म्हणजे जर तुमच्याकडे 2,000 रुपये असतील तर तुम्ही काय करू शकता की 1,000 रुपयेमध्ये 5 ETFचे युनिट खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला एक रिलायन्सचा जर स्टॉक खरेदी करायला झालं तर 2,000 रुपयेमध्ये तुम्हाला एकच स्टॉक बाय करता येतो. आणि जर तुम्ही निफ्टी बीचा विचार केला तर तुम्हाला 5 युनिट तिथं बाय करता येऊ शकतात. म्हणजे जर त्यानंतर त्यामध्ये करेक्शन आलं तर त्यानंतर तुम्ही एखाद्या ठराविक लेवलमध्ये त्यामध्ये तुम्ही ॲडिशन करून त्याला ॲव्हरेज करू शकता. पण जर तुम्ही रिलायन्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुमची सगळी 2,000 इन्व्हेस्टमेंट तिथं संपलेली असते. त्यामुळे तुम्ही त्याला तिथं ॲव्हरेज करू शकत नाही. जरी तुम्हाला ॲव्हरेज करायची इच्छा असेल तर त्याला तुम्ही ॲव्हरेज करू शकत नाही. त्यामुळं जे काही रिस्कचं रिडक्शन आहे ते रिस्कचं रिडक्शन कशामध्ये होतं, ETF होतं. कारण की ETF आपण जर किंमत बघितली ॲज कम्पेअर टू स्टॉक्स तर ETFची किंमत किती आहे की खूप कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही ETF जर पहिला गुंतवणूक करत असाल किंवा जर ETFच्या माध्यमातून जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला काही रिस्क आहे ती रिस्क खूप रिड्यूस होते. त्यानंतर तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंटचा विचार केला तर रिस्क मॅनेजमेंटमध्ये पण इथं तुम्हाला चांगला फायदा ETFच्या माध्यमातून होतो. कारण की ETFमध्ये तुम्ही योग्य लेवलला जर ॲव्हरेजिंग केलं तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. कारण की जे काही तुमचे बेंचमार्क इंडेक्स आहेत ते बेंचमार्क इंडेक्स कधी पण 0 रुपयाला येणार नाहीत, हे तुम्ही चांगलं पक्कं लक्षात ठेवा. त्यामुळं ज्यावेळेस एखादं डिसेंट करेक्शन येईल त्यावेळेस तुम्ही जे काही ETF असेल त्या ETFच्या माध्यमातून किंवा बँक बीज असतील, निफ्टी बीज असतील किंवा IT बीज असतील किंवा फार्मा बीज असतील, ह्या माध्यमातून तुम्ही तिथं ते बीज ॲक्युमुलेट करा, त्याचं ॲव्हरेजिंग करा आणि त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 वर्षानंतर चांगला रिटर्न तिथं मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे काय आहेत की तुमच्या ETFचे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. जर तुम्ही डिसॲडव्हान्टेजेसचा विचार केला तर ETF ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला जे काही डिव्हिडंड मिळतात ते डिव्हिडंड मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण की तुम्ही स्टॉक स्पेसिफिक जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला तिथं डिव्हिडंड मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर ETF जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जे काही डिव्हिडंड यील्ड मिळतं ते खूप कमी प्रमाणात असतं. त्यानंतरचा मेन डिसॲडव्हान्टेज आहे ETFचा तो म्हणजे की लो रिटर्न्स. जर तुम्ही डायरेक्ट स्टॉक्स बघितले किंवा जर तुम्ही डायरेक्ट बेंचमार्क बघितले तर त्या इंडेक्समध्ये आपल्याला रिटर्न जास्त मिळू शकतात. जर तुम्ही ETF जर रिटर्नचे जर तुम्ही अपेक्षा ठेवली तर तुम्हाला जे काही रिटर्न्स मिळतात ते खूप कमी असतात. म्हणजे तुमचे रिटर्नची ॲव्हरेज असते ते 5 ते 10% किंवा जास्तीत जास्त 10 ते 15%. जर तुम्ही म्युच्युअल फंडचा विचार केला तर म्युच्युअल फंड तुम्हाला 17 ते 18% पर्यंतचे रिटर्न तुम्हाला जनरेट करून देत असतो. आणि जर तुम्ही ETFचा विचार केला तर ETF हे तुम्हाला 10 ते 15%च्या दरम्यान रिटर्न तिथं जनरेट करून देत असतात. त्यानंतर मेन ETFचा डिसॲडव्हान्टेज काय की त्यामध्ये जे काही व्हॉल्यूम असतात ते व्हॉल्यूम कसे असतात खूप कमी असतात. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बाईंग आणि सेलिंगला इथं प्रॉब्लेम येण्याचे चान्स आहेत. त्यामुळं ETF ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्ही त्या ETFचा जो काही व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम चेक करून जर त्यावेळेस त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथं चांगला
रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ETF इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस त्या ETF स्कीमचा जो काही व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम चेक करा. ज्या ETF स्कीममध्ये हाय व्हॉल्यूम आहे त्या ETF तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की ETF जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुमची इन्व्हेस्टमेंट कधीसुद्धा ₹0 होणार नाही. आणि जर तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती ₹0 होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे कमी जर अमाऊंटमध्ये जर पैसे असतील किंवा जर कमी कॅपिटल असेल तर तुम्ही पहिला ETFच्या माध्यमातून पैसे जनरेट करा. ETFच्या माध्यमातून थोडंफार प्रॉफिट अर्न करा आणि त्यानंतर जे काही प्रॉफिट मिळेल त्या प्रॉफिटवरती जर तुम्ही अजून इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली तर तुम्हाला मार्केटमध्ये जास्त दिवस सस्टेन करता येईल. त्यामुळं मार्केटमध्ये जसं जसं करेक्शन येईल, म्हणजे निफ्टीमध्ये करेक्शन येईल, बँक निफ्टीमध्ये करेक्शन येईल, सेन्सेक्समध्ये करेक्शन येईल, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की ETFच्या माध्यमातून जर तिथे इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. कारण की हे जे काही बेंचमार्क इंडेक्स आहेत ते बेंचमार्क इंडेक्स ज्या काही लेवलला सध्या ट्रेड करतात त्या लेवलच्या वरती जाणं अपेक्षित आहे. कारण की अप अँड डाऊन मोमेंटम तुम्हाला मार्केटमध्ये दिसतच असतात. त्यामुळं मार्केटमध्ये ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवून जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.